ओके. खूप दिवसाच्या गॅप नंतर आपण भेटतोय. कारण मी पण हा एक प्लान करत होतो, की आपल्याला एक नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे येणाऱ्या ऑगस्टमध्ये म्हणजे मे बी आफ्टर 1 वीक आपल्याला वैदिक मॅथला सुरुवात करायचं आहे. नॉन स्टॉप लेव्हल 1, लेव्हल 2 आणि मे बी सप्टेंबर 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या आधी तुमचं वैदिक मॅथ पण संपलेलं असेल, एक्झाम पण संपलेलं असेल, दोघं लेव्हलचं. हे आपण असं प्लान करतोय. एखादी कन्सेप्ट राहून गेली किंवा एखादा वीक इकडे तिकडे होऊ शकतं. ओके. बाकी काही नाही. अ, मी पण एक थोडा पॅरलली माझ्या या वर्षी आपल्याला खूप सारे कोर्सेस लॉन्च करायचे आहेत. ती एक तयारी होती. पुन्हा परत वेगवेगळ्या खूप साऱ्या संस्थेचं ऑडिट पण होतं. मे बी या 31 तारखेपर्यंत सबमिट करायचंय. असा हा सर्व प्लान होता. आणि मी पण प्रायोरिटी केली की थोडंसं मला वेळ कमी पडतोय म्हणून मी तिकडे फोकस करून थोडंसं आपण लेट भेटतोय. पण काही हरकत नाही. 2-3 दिवसाची हा प्लान आहे आपला, की एवढ्या 2-3 दिवसात म्हणजे मे बी नेक्स्ट 2-3 डेजमध्ये आपण एक मिनिटं मला एक त्रास देतोय. तर कन्सेप्टकडे जाऊ. पण एवढ्या 2-3 दिवसात आपण डिव्हिजन कंप्लीट करणार आहेत. फक्त माझं असं म्हणणं असेल, की शिकण्याबरोबर शिल्पाताई माईक बंद ठेवा तुमचा. ओके ना? हं? माईक बंद ठेवा. शिल्पाताई. ओके. सर्वजण म्यूट करून ठेवा प्लीज. मी रेकॉर्डिंग ऑन केलंय का? कोणी सांगेल का मला? रेकॉर्डिंग ऑन केलंय मी? ओके. हो चालू आहे. सर. हो सर केलं. ओके. ओके. प्लीज प्लीज आता कोणी बोलू नका. इकडे लक्ष द्या. पुन्हा परत एकदा सांगतो. आपण खूप दिवसानंतर भेटलो. पण नो डाऊट आपला ठरल्याप्रमाणे सर्व कंप्लीट होईल सिलेबस. तुम्ही क्लासेस ऑलरेडी सुरू केले असतील तर वेल, तुम्हाला ऑलरेडी टीचर जेवढ्या नवीन ताई आहेत, आधीच्या ताईंना तर ऑलरेडी टीचरचं रजिस्ट्रेशन दिलेलं आहे. तरी पण काही डाऊट असेल तर डिव्हिजन संपल्यानंतर आपण त्या गोष्टींवर डाऊट सेशनमध्ये बोलूया. पण आता आज आपला मेन कन्सेप्ट आहे डिव्हिजनला आपण स्टार्ट करणार आहेत. मल्टिप्लिकेशन मध्ये आपण एक असं शिकलो होतो दीप्तीताई, की रिपीटेड ॲडिशन मीन्स मल्टिप्लिकेशन. आणि तिथं जर कुठल्याही डिजिट म्हणजे 3 डिजिट बाय 3 डिजिट, 2 डिजिट बाय 2 डिजिट, 4 डिजिट बाय 1 डिजिट असं कुठलंही मल्टिप्लिकेशनचा डाऊट असेल, तर जरूर तुम्ही ग्रुपमध्ये टाकू शकतात, की मला हे कॅल्क्युलेशन सोडवता येत नाही, तर त्या कॅल्क्युलेशनवर आपल्याला काम करता येईल. तसंच आजचं आपण एक जे आपण सेशन शिकणार आहेत, एक कन्सेप्ट आज आपण क्लोज करूया. परत विनंती करतो, की माईक नका ऑन करू ना. माईक नका ऑन करू ना कोणीतरी. प्लीज, प्लीज. मला इकडे पण त्रास होतो. तर आपण काय करणार आहोत, आज एक कन्सेप्ट कंप्लीट करणार आहोत. एनी डिजिट डिवायडेड बाय 1 डिजिट. म्हणजे कितीही नंबर तुम्ही 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 2 अंकी संख्या कुठलीही घेतली, तर तिला एक अंकाने कुठल्यातरी एक अंकाने डिवाइड करायचंय. ते आपल्याला आज सर्वांना कंप्लीट 100% जमलं पाहिजे. त्याच्यावर काही डाऊट असेल, तर तुम्हाला 2-3 कॅल्क्युलेशन तुम्हाला सोडून बघता आले पाहिजे. आणि कुठलाही डाऊट असेल, तर उद्या, परवा किंवा तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये पोस्ट केली, तर आपल्याला त्याच्यावर प्रॅक्टिस करता येईल. क्लिअर करतो. कारण तुम्ही कुठलंही कॅल्क्युलेशन दिलं किंवा आत्ता पण आपण कुठलंही कॅल्क्युलेशन घेऊ, तुम्ही सांगाल ते. त्याला आपण आजचा जो क्रायटेरिया आपला, की कुठल्याही अंकाला एका डिजिटनी डिव्हाइड करायचं. कारण पहिले आपल्याला समजलं पाहिजे. थोडा सिस्टमॅटिक वे जाऊ. मग उद्या आपण कुठल्याही अंकाला 2 डिजिटनी डिव्हाइड करू. परवा आपण कुठल्याही अंकाला 3 डिजिटनी डिव्हाइड करू. क्लिअर झालं तुम्हाला? आपण जास्तीत जास्त 4 डिजिट डिवायडेड बाय 3 डिजिट किंवा 3 डिजिट डिवायडेड बाय 3 डिजिट किंवा 2 डिजिट डिवायडेड बाय 2 डिजिट असं काय जे काय असेल ते सर्व कन्सेप्ट बघूया. पण यात माझा आग्रह असेल, की जे शिकलो त्याची लगेच प्रॅक्टिस करा. त्याचे नोट्स नोट डाउन करा. आणि प्रॅक्टिस करण्यासाठी काही लागत नाही. इच्छाशक्ती लागते. एक ब्लँक पेपर आणि पेन आणि तुमच्या पर्समधलं अबॅकस टूल. एवढं असलं, की कुठलंही कॅल्क्युलेशन लिहिलं की प्रॅक्टिस करता येते.
क्लिअर? तुम्ही क्लासेस सुरू केले असतील, तुमचे विद्यार्थी तुमच्या लेव्हल 0 पासून सुरुवात केली असतील, तर त्यांना 4-5 म्हणजे 5व्या लेव्हलला यायला कमीत कमी 1.5-2 वर्ष लागतील. पण तोपर्यंत तुम्ही एकदम एक्सपर्ट झाल्या पाहिजे. आपल्या 362 आता रजिस्टर आहेत ताई लोक, आणि त्यांच्यापैकी आपण अजून ऍडव्हान्स लेवलचं सर्टिफिकेशन कोणालाही केलेलं नाही. बिकॉज ऑफ कमीत कमी 1,000 विद्यार्थी तुमच्या हाताखालून गेले पाहिजे. म्हणतो ना की आपली एक पीएचडी लेवलचा मान सन्मान तुम्हाला मिळाला पाहिजे. खऱ्या अर्थाने एक पीएचडी झाल्यासारखा, अबॅकस मध्ये एक पीएचडी झाल्यासारखा मान सन्मानाने साऱ्या गावभर तुम्ही सांगितलं पाहिजे की मी आता एक बेस्ट ऑफ द बेस्ट या महाराष्ट्रातली या भारतातली टीचर आहे. तेव्हा आजकाल तर पीएचडी पण 10-15 हजारात विकत भेटते, पण इथं तुम्हाला त्या लेवलचा मान सन्मान मिळेल. म्हणजे काही एक फक्त परीक्षा फी वरून जी काय संस्थेने ठरवली, ती परीक्षा फी वरून तुम्हाला मान सन्मानाने, पण तेवढं मास्टर म्हणजे नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे, हा उद्देश आहे. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिकवा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. इथं बोथ आर रिक्वायर्ड. जेव्हा तुम्ही ऍडव्हान्स लेवलचं सर्टिफिकेशन कराल, तेव्हा तुम्हाला ते अप्लाय करता येतंय का, तुम्हाला शिकवता आणि सोडवता येतंय का, आणि तुम्ही कमीत कमी 1,000 विद्यार्थ्यांवर ते शिकवलंय का तुमच्या क्लासेसमधून, तुमच्या स्कूलमधून, तरच तुम्हाला ऍडव्हान्स लेवलचं सर्टिफिकेशन मिळेल. कारण कमीत कमी लोक 5-50 हजार पीएचडी साठी खर्च करतात. इथं मात्र तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचंय, श्रमदान करायचंय, मेहनत करायचंय, आणि त्याच्यातून लाखो, 10 लाख, 20 लाख रुपये तुम्ही कमवू शकतात. जेव्हा 1,000 विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवाल, तेव्हा तेवढं उत्पन्न पण तुमच्याकडे जनरेट होणार आहे. तर इथं मात्र उलट काम आहे. हे पहिले क्लिअर करतो तुम्हाला. ओके. जस्ट माइंडसेट याच्यासाठी, कारण काही ताईंचा मला मेसेज होता की आम्हाला ऍडव्हान्स लेवलचं पण तुम्ही या येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात सर्टिफिकेशन द्याल का? बिलकुल नाही. त्यासाठी खूप मोठी तपश्चर्या लागेल. मी स्वतःला अजून रोज समजतो की मी गेल्या 15-20 वर्षापासून अबॅकस शिकवतोय. मीच त्या लायकीचा नाहीये, मी असं स्वतःला समजतो. त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, खूप तपश्चर्या करावी लागेल, आणि कदाचित ती तुम्ही तेवढी करण्यासाठी लायबल आहात, म्हणूनच ब्रेन ट्रेनचे सभासद आहात, मी असं समजतो. ओके. सो पुन्हा परत आपण आपल्या कन्सेप्टकडे जाऊ. पण माइंडसेट करणं फार इम्पॉर्टंट असतं, कारण तुम्ही तेवढे प्रॅक्टिस कराल, आणि नॉट ओन्ली द प्रॅक्टिस, तर तुम्ही हजारो विद्यार्थी घडवाल, म्हणजे आचरेकर गुरुजी बनाल. नॉट ओन्ली द सचिन तेंडुलकर की मलाच 100 सेंचुऱ्या मारत बसायचंय. तर तुम्ही तसे विद्यार्थी घडवाल, सचिन तेंडुलकर. अशा अपेक्षा आहे. प्लीज माईक कोणी ऑन करू नका, परत एकदा विनंती करतो, कारण माझ्या साईडला एक मोठा आवाज येतो. योगिता ताई, कोणी माईक ऑन नका करू. ते मला पण शोधायला वेळ जातो, पण माईकला हात लावायची गरज नाही. सो ओके, आपण स्टार्ट करूया. सो लॉन्ग ब्रेक के बाद आपण या क्लासमध्ये भेटलो. तर मी पुन्हा परत सांगेल की विचारेल की स्क्रीन शेअर झालेली दिसते का? मी परत एकदा विचारतो कोणाला तरी, कारण कदाचित मी आता मला कमी प्रमाणात हो तुम्ही सर. दिसाल, कारण मला ही जी स्क्रीन आहे, या स्क्रीनमध्ये अशी रिक्वायरमेंट असेल. ओके, ठीक आहे. सो एक प्रश्न आला होता मला. जे प्रश्न येतात असतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत असतो की आपल्याकडे 13 रॉडचा अबॅकस टूल आहे सर्वांकडे. प्लीज हा स्क्रीनशॉट मी ग्रुपमध्ये टाकून देईल, काही काळजी नका करू. त्याचं रेकॉर्डिंग पण देईल. आणि प्रश्न होता की 13 रॉडच्या अबॅकस टूलवर आम्ही किती अंकापर्यंत किती काउंटिंग करू शकतो, किती कुठल्या लेव्हलचं काउंटिंग करू शकतो. आणि त्याच्यासाठी थोडासा प्रयत्न मी केला तुमच्यासाठी सर्वांसाठी, की याचं काउंटिंग. याचा पण एक मोठा किस्सा होता. जेव्हा आम्ही कोरोनामध्ये आपल्याकडे जवळ 5-6 हजार विद्यार्थी परिवारातले मेंबर शिकत होते, आणि त्यावेळेस खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आपण घरी बनवलेलं, आता तुम्ही सर्वांनी 100% बनवले असतील. ब्रेन ट्रेनचा असा वसाच असा आहे की तुम्ही क्राफ्ट्स पासून 100% तुमच्या भिंतीवर, कदाचित तुम्ही लाख रुपयाचं एखादी वस्तू हँग केली नसेल, पण तुम्ही तुमच्या घरी बनवलेला अबॅकस टूल स्वाभिमानाने सर्व गावभर सांगत असाल की मी हे अबॅकस टूल बनवलेलं आहे. तसा एक वसा आहे, आणि तो तुम्ही 100% केला असेल तर तुम्ही ऍडव्हान्सला पण पात्र असाल. ते पण एक फोटो तुम्हाला द्यावा लागेल, काय काळजी नका करू, पुढचं सांगेल. सो पुन्हा परत अ, तेव्हा असे विद्यार्थी चिडवायचे,
अरे कशाला घरी बनवलेला अबॅकस टूल? आमच्याकडे 21 रॉडचा अबॅकस टूल आहे, आमच्याकडे 17 रॉडचा अबॅकस टूल आहे, आम्ही 25 रॉडचा अबॅकस टूल यूज करतो. मग प्रश्न असा होता आमचा तेव्हा, की खरोखर ती गरज आहे का? आता आपण 13 रॉडचं जरी अबॅकस टूल आपण वापरतो, पण त्याच्यावर काउंट काउंट जी काय लास्ट जो काय रॉड आहे, म्हणजे जर आपण राईड करणं आपण स्टार्ट केलं, प्लीज सर्वजण माझ्याबरोबर मनातल्या मनात बोलतील, की आपण हा युनिट रॉड काउंट करतो. सर्वजण मनातल्या मनात बोलतील, सर्वांना क्लिअर दिसत असेल. प्लीज मनातल्या मनात, मला आवाज नकोय, मला आवाज येतोय कोणाचा तरी. हा युनिट रॉड आहे, सर्वजण मनातल्या मनात बोला. दिस इज अ टेन्स रॉड. याच्यावर 50, 10, 10, 10 ह्या व्हॅल्यूज असतात. याच्यावर 500, 100, 100, हा 100, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डॉट असलेला असतो आपला 1000. प्लीज इकडे लक्ष द्या, 1000. आता आपण ऍडव्हान्स लेवलला जास्तीत जास्त आपण असं म्हणतो की आपण 10 लाख पर्यंत, म्हणजे हा सेंटरचा जो रॉड आहे आपला, जो सेंटरचा रॉड असतो आपला, हा सेंटरचा रॉड असतो, हा 10 लाख मीन्स या रॉडला आपण 50 लाख बोलू शकतो. आणि या टोटल रॉडला आपण 90 लाख आपण बोलू शकतो. एवढं हे तुम्हाला स्क्रीनशॉट देणार आहे, त्याच्यामुळे कोणी लिहायची गरज नाही. 100% इकडे लक्ष द्या प्रियंका ताई. 100% जर लक्ष दिलं तर थोडंसं डोक्यात जाईल. इकडे लक्ष द्या. ओके. सो सांगण्याचा उद्देश असा आहे की सेंटरचा रॉड जेव्हा मी काउंट करतो की तिथं 90 लाख, 90 लाख पर्यंत आपण त्याचं व्हॅल्युएशन आपण ग्राह्य करू शकतो. जस्ट मी सेंटरच्या रॉड पासून पुन्हा परत लेफ्ट साईडला गेलो, तर लगेच आपला हा 1 करोड, म्हणजे करोड आपण ज्याला म्हणतो, की हा 5 करोड, हा 1 करोड, हा 2 करोड, हा 3 करोड, म्हणजे 9 करोड पर्यंतचे आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. जस्ट पुन्हा परत सेंटरच्या रॉडच्या 2 रॉड जर मी अजून जम्प केला, तर 90 करोड, 90 करोड पर्यंत आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. आणि पुन्हा परत आपल्याला जेव्हा एक सेंटर पासूनचा पुन्हा परत आपल्याला एक बेंच मार्किंग म्हणतो आपण याला, एक जस्ट बेंच मार्किंग म्हणजे एक पोझिशन पॉइंट आपल्याला भेटतो, तो 1 अरब. आता अरब काय असतो, आपण इंटरनॅशनल काउंटिंग पण बघणार आहे थोड्या वेळाने, ती पण बघूया. पण एक मला प्रश्न विचारला, म्हणून ज्या ताईने विचारला असेल त्यांना सर्वजण थँक्स म्हटलं तरी चालेल. त्या निमित्ताने हे मला पण माहिती काढता आली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवता आली. ओके. सो सेंटर नंतरचा जो एक आपला एक बेंच मार्किंग असतो, त्याला आपण अरब काउंटिंग करतो. आणि त्याच्या लगेच आपण लेफ्ट साईडला जर जम घेतला तर 10 अरब एवढं काउंटिंग होतं. जर त्याच्यात 2 हाऊसेस आपण जम्प केला, तर खरब म्हणजे 9 खर्ब. आणि त्याच्या पण पुढे आपण जर लास्ट रॉडला गेलो, तर 10 खर्ब. देवाकडे फक्त एवढीच प्रार्थना करू शकतो आपण, असं मी प्रार्थना करतो, स्वातीताई, की प्रत्येक ताईचं वार्षिक उत्पन्न सेंटर रॉडच्या मापदंडात बसावं. परत एकदम आपण देवाकडे अशी शतश प्रार्थना करूया, काय मानवंदना करूया, की प्रत्येक ताई पोचू शकते, पण तेवढी करण्याची इच्छाशक्ती. म्हणतात ना, की आपल्याकडे, मी नेहमी 4 पॉवर बद्दल बोलत असतो स्वातीताई, मुद्दाम सांगतो. ज्या कोणी ताईंनी हा प्रश्न विचारला असेल आणि त्या ताईंच्या माध्यमातून आपण एक संकल्प घेऊ शकतो. बरोबर ना शिल्पाताई? त्या ताईंच्या माध्यमातून संकल्प घेऊ शकतो, की माझं म्हणजे आपल्या परिवारातल्या एखाद्या ताईचं उत्पन्न 13 रॉडचा जो काही सेंटरचा रॉड आहे, त्या सेंटरच्या रॉडवर कॅल्क्युलेशन करणारं उत्पन्न एखाद्या ताईच्या पदरी येऊ, किंवा त्यांच्या प्रयत्न. प्लीज माईक नका ऑन करू. परत पुन्हा मी खूप वेळा विनंती करतोय. प्लीज प्लीज प्लीज, मला आहे ना माझ्याकडनं काहीतरी मला मला प्रॉब्लेम आहे, पण तुम्ही तरी नका ना तिथं काहीतरी बोटं घालत बसू. मला नाव घ्यावं लागेल का पुन्हा पुन्हा परत मग? काही गरज नाही ना बोटं लावायची. प्लीज अंडरस्टँड. कविता मधुकर कदमताई, तुम्ही नवीन नाहीत ना? आपण आता 3-3 वर्ष, 4-4 वर्षापासून झूम वापरतोय. कशाला बोटं घालतात त्या माईकला? प्लीज प्लीज अंडरस्टँड. ओके. हा. जर उद्योगच करायचे असतील तर 3-4 हजार विद्यार्थ्यांना शिकवण्याचा उद्योग करा. इथं कशाला माईक ऑन करतात विनाकारण? ओके ना? तर त्या सेंटर रॉड पर्यंत आपलं सर्वांचं उत्पन्न जाईल, असं एक इच्छा
व्यक्त करतो आणि पुढे जातो. चला ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, या स्लाइडवर होतो. पण याच्याबरोबर पुन्हा परत सर्वजण लक्ष द्या प्लीज. ही स्क्रीनशॉट मी टाकून देईल. म्हणजे प्रियंकाताई, जर 13 रॉडचं जर मला अबॅकस टूल आहे, तर याच्यामध्ये मी नाशिक महानगरपालिकेचा जो काही बजेट असतं, नाशिक महानगरपालिकेचं बजेट, महाराष्ट्र सरकारचं बजेट, त्याचं बेरीज वजाबाकी मी जरूर या 13 रॉडच्या अबॅकस टूलमध्ये करू शकतो. मी इंडियाचं नाही म्हटलं, मी सध्या नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं बजेटचं मी ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन मी जरूर करू शकतो. आता पुढे जाऊया, पुढच्या स्लाइडवर काय. सो एक थोडासा एक पुन्हा परत मला मला पण क्युरिओसिटी होती की नेमकं युनिट काय असतो, टेन काय असतो, मग खरब खर्ब जेव्हा असतो किंवा 1 लाख असतो किंवा 10 लाख असतो, करोड असतो, 10 करोड असतो, याच्यावर नेमके झिरोज किती असतात, किंवा वनची पॉवर म्हणतात त्याला. वनची पॉवर काय असते, याला वनची पॉवर म्हणतात. म्हणजे वनची पॉवर मीन्स वनवर किती झिरो आहेत. तर आपण पुढे वेदिक मॅथेमॅटिक्समध्ये शिकणार आहोत, ते काय ऍडव्हान्स वेदिक मॅथेमॅटिक्समध्ये लेव्हल 2चं बेसिक आपण पहिले करणार आहोत. आणि मग मॅथेमॅटिक्स इज एन, म्हणजे म्हणतात ना की एंडलेस सब्जेक्ट आहे. आयुष्य खूप मोठं आहे आणि सुंदर आहे. खूप खरं शिकणार आहेत. पण आता थोड्याशा परिवाराच्या जबाबदाऱ्यांमुळे 8 तास, 10 तास, 12 तास कष्टाची ड्युटी करावी लागते. आणि त्या कष्टाच्या ड्युटीमुळे थोड्याशा काही गोष्टी मागे पडतात. पण ते संपल्यानंतर छंदात्मक सर्व काम सुरू होईल. आणि छंदात्मक काम सुरू झाल्यानंतर खूप मोठं आयुष्य सुंदर आहे आपल्याला. खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत. काही काळजी नका करू. तुम्ही सर्वजण हुशार आहेत माझ्यापेक्षा, त्याच्यामुळे तुम्ही जास्त एन्जॉय कराल. पण पुन्हा परत एकदा सांगतो की जर माझं उत्पन्न मला वार्षिक 10 लाखापर्यंत पोहोचायचं, मी सेंटरचा रॉड बोलत होतो, मला वार्षिक उत्पन्न माझं सेंटरचा 10 लाखापर्यंत जर पोहोचवायचं असेल, तर त्याच्यावर किती झिरो असतात, त्याच्यावर वनची पॉवर किती असते, तर ते तर आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यासाठी हा एक चार्ट आहे. याचा पण बारकाईने अभ्यास करा. विद्यार्थ्यांना पण याच्यावर थोडेसे वेगवेगळ्या पद्धतीने कसे कॅल्क्युलेशन देता येतील त्याच्यावर पण आपण नंतर चर्चा करू. पण आता आजचा पार्ट आहे, आपल्याला तो शिकून घेऊ. सो पुन्हा परत एक मला अजून एक चार्ट मिळाला की इंटरनॅशनल लेवलला, प्लीज इकडे लक्ष द्या. सर्वजण चार्टकडे लक्ष द्या. इंटरनॅशनल लेवलला जसं आपल्याकडे इंडियन काउंटिंग सिस्टम आहे की आपण 1000, 1 लाख, 10 लाख, करोड, 10 करोड, अरब, 10 अरब, खर्ब, नंतर 10 खर्ब, असं आपण जशा पद्धत अजून याच्या पुढे पण आहे. म्हणजे इंडियन काउंटिंग सिस्टम ही किती प्राचीन आणि किती म्हणजे म्हणतात ना की त्याचा बेस किती स्ट्रॉंग आहे ते पण आपण बघणार आहेत. पण त्यातल्या त्यात इंटरनॅशनल सिस्टम मध्ये की वन्स, प्लीज इकडे लक्षात द्या, इथं हाऊसेस बनवलेले थोडक्यात समजून सांगतो. याची तुलना थोडंसं आपण इंटरनॅशनल, आता तुम्ही सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डाचे जेव्हा विद्यार्थी शिकवत असाल तुमच्या क्लासमध्ये, तर तुम्हाला माहिती असेल की इथं हा एक असा हाऊस बनवलेला असतो वन्सचा. म्हणजे वन्स, आता 1 टेन्स, आपण याला 1 टेन्स म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला हंड्रेड्स, 100, 200, असं जसं आपण म्हणतो त्याला वन्स, म्हणजे याला वन प्लेसचे रॉड असं असं प्लेसेस म्हटलं जातं. इथं 1000, 10,000, 100,000, म्हणजे जेव्हा आपण साधारण अ, 1 लाख पर्यंत आपण म्हणतो, जेव्हा 1 लाख म्हणतो तेव्हा त्याला 100,000 असं म्हटलं जातं, झिरोच्या पोझिशनवरून, झिरो वनच्या पॉवरवरून. म्हणून त्याला थाउजंडच्या हाऊस म्हटलं जातं. इंटरनॅशनल काउंटिंग सांगतो. नंतर थाउजंडच्या हाऊस नंतर तिथं मिलियन्स, मिलियन्स एक हाऊस असतं, मिलियन्स हाऊस असतं. आणि तिथं मग मिलियन्स हाऊसमध्ये पहिला जो मिलियन मीन्स 10 लाख, म्हणून आपल्याला मिलिनियर बनायचं आहे. प्लीज, व्हेरी गुड, गुड पॉइंट. आपल्याला अशी प्रार्थना करू की आपल्या परिवारातल्यातही कोणीतरी लवकर मिलिनियर व्हाव्यात, की ज्यांचं उत्पन्न वार्षिक 10 लाखापर्यंत पोचावं. असे परमेश्वराकडे आपण उदात्त प्रार्थना करायला काहीच हरकत नाही. जो जे वांजिले त्याला ते ते लाहो. ज्ञानेश्वर महाराज बिचारे परमेश्वराकडे हेच मागून गेले की ज्याला जे जे हवं ते ते परमेश्वरा दे, त्याच्या त्याच्या कॅपॅसिटीने, त्याच्या कर्तृत्वाने, त्याच्या गुणवत्तेने, त्याच्या प्रयत्नातून ज्याला जे जे वाटेल ते ते मिळो. तेच आपण मागतोय. सो नेक्स्ट पुन्हा परत
मिलियन्स हाऊस नंतर इंटरनॅशनल मध्ये बिलियन्स म्हणून एक हाऊस असतो. बिलियन्स हाऊस सुरू सुरू होतो. तो साधारण जेव्हा बिलियन्स म्हणतो तेव्हा एक आपण अरब, प्लीज प्लीज माईक ऑन करू नका, परत अजून विनंती करतोय प्लीज. जेव्हा बिलियन्स हाऊस इंटरनॅशनल सुरू होतो मीन्स अरब. प्रियंका बोरशे ताई, प्रियंका बोरशे ताई, मध्येच नका नका माईक ऑन करू प्लीज. अंडरस्टँड द सिच्युएशन. माझ्याकडे ना मोठे माईक असतात, मला डिस्टर्बन्स येते. प्रियंका बोरशे ताई, माईक नका ऑन करू. प्रत्येकाला प्रत्येकाला वेगवेगळी सूचना सांगायची का मी? प्लीज. का मी तुम्हाला बोलायला नंतर तुम्हाला मी सांगेल ना नंतर बोला म्हणून, काही डाऊट असला तर. आता नका बोलू ना. आता आता जर तुम्हाला हाऊस असेल तर कॅमेरा ऑन करून ठेवा फक्त. नाही तर भूतासारखा मी एकटा बसलेलो आणि मी बडबड करतोय, पण मला डिस्टर्बन्स नका करू तुमचा माईक ऑन करू. ओके प्लीज एव्हरीवन. ओके सॉरी. ओके. सो मी पुन्हा परत आपल्या काउंटिंग सिस्टमच्या चार्टमध्ये गेलो. प्लीज. आपण असं बघत होतो की इंटरनॅशनल काउंटिंग सिस्टममध्ये वनचं फॅमिली आपण बघितली, थाउजंडची फॅमिली बघितली, त्याच्यानंतर मिलिनियर मिलिनियर म्हणजे कोणीतरी या मिलिनियर फॅमिलीत जावं, हे आपण प्रभूकडे प्रार्थना करतोय. आणि नंतरची असते बिलियन्स फॅमिलीज, आणि नंतर असते ट्रिलियन. आता इंडियन गव्हर्नमेंटचा माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. इंडियन गव्हर्नमेंटचा एक टास्क आहे, इंडियन गव्हर्नमेंटचं एक उद्देश आहे. तो उद्देश काय, तो शोधून जेव्हा आपण काहीतरी जनरल डिस्कशन टॉक करू त्या दिवशी त्याच्यावरचं उत्तर सांगायचं आहे. की इंडियन गव्हर्नमेंटचा आपली इंडियन इकॉनॉमी कुठल्या लेवलला गेली पाहिजे असा एक टास्क आहे मोदी गव्हर्नमेंटचा. पण आता इंडियन गव्हर्नमेंट म्हटलं पाहिजे, आपण कोणाला उद्देशून मोदी पंतप्रधान आहेत म्हणून मोदी गव्हर्नमेंट नाही, पण इंडियन गव्हर्नमेंटचा आता सध्या एक टास्क आहे की आपले इंडियन इकॉनॉमी एवढी मोठी झाली पाहिजे. जसं आपलं ब्रेन ट्रेनचा आपला एक उद्देश आहे प्रियंकाताई, की प्रियंकाताईंचं उत्पन्न पुढच्या 2 वर्षात वार्षिक उत्पन्न त्यांच्या स्वतःच्या कष्टाने, मेहनतीने, त्यांच्या संघर्षाने, त्यांच्या प्रयत्नाने त्यांचं मिलियन फॅमिलीत त्या जाव्यात. तसं एक इंडियन गव्हर्नमेंटचा टास्क आहे की आपलं इंडियन इकॉनॉमी कुठल्या ट्रिलियन फॅमिलीत गेली पाहिजे ते थोडं तुम्ही शोधून काढा. ओके. सो परत विनंती करतो, माईक बंद ठेवा प्लीज. मग मी माझ्या एकदम कंपनीतलं माझं थोबाड बंद ठेवा असा शब्द आहे माझ्या लेकरांचा. माझ्या कंपनीत माझे लेकरं त्रास देतात, मग त्यांना सांगतो थोबाड बंद ठेव. तर तुम्ही ताई लोक आहेत ना, नका मला तसं बोलायला लावू ना. मी मी रोज लोखंडाशी खेळणारा माणूस आहे, मग माझा शब्द तुम्हाला नाही आवडणार. प्लीज माईक बंद ठेवा प्लीज. अंडरस्टँड. सो ओके. सो सांगण्याचा अर्थ असा आहे प्लीज, की आपल्याला अबॅकस टूलमध्ये जेव्हा 13 रॉड मध्ये आपण इंडियन काउंटिंग प्लस इंटरनॅशनल काउंटिंग आपण ट्रिलियन पर्यंत करू शकतो, 10 खर्ब पर्यंत करू शकतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल जेव्हा अबॅकसचं आपण ऍडव्हान्स लेवलचं सर्टिफिकेशन आपण करू, तेव्हा तुम्हाला वाटलं पाहिजे की मी खरोखर मानापानाची, मी जो जो मान सन्मानाची जी काही आपण टोपी तुर्राधारी जेव्हा आपण बनू, तेव्हा माझं कष्ट, माझी मेहनत, जयश्रीताई, तर तुम्ही शहाद्याच्या बस स्टँडला उतरल्या तर बँडवाल्याने तुम्हाला स्वागत करत घरी सोडलं पाहिजे. हा, एवढं त्याच्या मागचं अभिप्रेत आहे, इन्स्पिरेशन. आता ते तुम्हाला वाटलं पाहिजे, तुम्हाला ते केलं पाहिजे, तेव्हा ते शक्य आहे. तेवढा तेवढा संघर्ष वाटला पाहिजे त्याच्या मागचा. ओके ना. सो पुढे जाऊया पुन्हा परत. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं असेल सर्वांना, म्हणजे 13 रॉडच्या अबॅकसची किती पॉवर आहे ती. सो एक पुन्हा परत इंडियन प्राचीन जी काही आपण काउंटिंग सिस्टम बद्दल बोलत होतो, किती किती प्रगत आहे, किती स्ट्रॉंग आहे. आत्ता आपण पर्यंत बघितलं, प्लीज इकडे लक्ष द्या. मग पुन्हा परत तुम्हाला प्रश्न पडेल की तुम्ही आम्हाला करोड सांगितलं, 10 करोड सांगितलं, अरब सांगितलं, 10 अरब सांगितलं, खर्ब सांगितलं, पण पुन्हा परत पुढे 10 खर्ब, नील, पद्मा आणि शंख ह्याच्या पुढे मला नाही माहिती बाबा. मला जे माझ्या अभ्यासात किंवा मला माझ्या
अ, माझ्या सर्चमध्ये किंवा मला जे काही मिळालं ते मी तुम्हाला तुमच्या समोर सादर केलं. याच्या पुढे पण काय असेल तर तुम्ही शोधू शकता. पण दिस इज व्हेरी व्हेरी मिरॅकल की इंडियन प्राचीन काउंटिंग सिस्टम एवढी प्रगत आहे. आणि मग जर तुम्हाला असं वाटलं की मी 10 पर्यंत किंवा मी माझ्या 13 रॉडच्या अबॅकस टूल पर्यंत मी जेव्हा पर्यंत करू शकतो, तर पुन्हा परत 14, 15, 16, 17, 18, मग 21 रॉडचा अबॅकस टूलचं काय करायचं? हा प्रश्न एक जस्ट माझ्यासाठी विचारलेल्या ताईंना हे उत्तर आहे. की त्या ताई म्हटल्या की 21 रॉडचं नाही देता येणार का आपल्याला? मी म्हणायचं डोंबल्याचं काय करायचं त्याच्यावर? पहिल्या 2 रॉडवर तर पहिले मेंटल अरिथमेटिक करा. पहिले 4 रॉड तर सप्तशृंगी देवी सारखे हे 2 हात आणि अजून 2 हात आपोआप दिसायला लागू द्या. पुन्हा परत सप्तशृंगी देवीला अजून पुढच्या वर्षी नैवेद्य म्हणजे अजून 2 चे 4 चे 6 तर होऊ द्या. मग बघू आपण 21 रॉड आणि कदाचित बाबा बाबा म्हणजे एक फार मोठा. हा पण कदाचित त्या ताईंचा प्रश्न छान होता. नो डाऊट. म्हणून हे त्यांच्यासाठीचं उत्तर आहे. सो पुढचं पुन्हा परत इंटरनॅशनल. इथं जे काही मी तुम्हाला कम्पॅरिझन टाकलंय खूप मला काही याच्याविषयी खूप काही मी खूप अभ्यासक किंवा मी खूप काही नाही पण एक उत्सुकता होती. मला त्या ताईंना पण प्रॉपर उत्तर द्यायचं होतं म्हणून हे दिलं की ताई काय काळजी नका करू. आपण जेव्हा क्लासमध्ये भेटू त्यावेळेस मी तुम्हाला समजून सांगतो. मला नाही वाटत की त्यांना आता पुन्हा परत 21 रॉडच्या अबॅकस टूलची गरज पडेल. अ, पाहिजे असेल तर माझ्याकडे 21 रॉडचं अबॅकस टूल माझ्याकडे संग्रहात आहे. नाही असं नाही आहे. पण कुठेतरी ठेवलं असेल मी. पण अ, नुसताच संग्रहासाठी आहे ते. काउंटिंगसाठी मी पण काही वापरत नाही. ओके. सो आता खऱ्या अर्थाने अ, आपण पुढचा पार्ट काय ते पण त्याच्याकडे जाऊया. हं? मला सांगा सर्व क्लीन स्क्रीन बरोबर दिसते ना? मला फक्त प्रियंका ताई दिसत आहेत. प्रियंका ताई अनुषे म्हणून तुम्हाला विचारतोय. तुम्ही दिसतायत. स्क्रीन बरोबर दिसते? हा. हो सर.